14 मे 1657 ज्येष्ठ शुद्ध द्वादशी वार गुरुवार पहाटे पहाटेच सईबाई राणेसाहेबांच्या पोटात दुखायला लागलं. जसं पोटात दुखायला लागलं तसं बाले किल्ल्यावरच्या दारुनी महालात माझ्या सईबाई राणेसाहेबांना हलवलं गेलं. सगळ्या सुविधी कुळंबिनी आतमध्ये गेल्या. दारुनी महालाचा दरवाजा लागला गेला. दारुनी महाल म्हणजे त्या काळची बाळंतपणाची खोली. दरवाजा लागला गेला. तुम्ही सगळी अशी बाहेर बसलाय ना, अशी मंडळी सगळी त्या दारुनी महालाच्या दरवाजाच्या बाहेर बसलेली. नुसतीच बसली नव्हती, कोण आपापल्या देवाला प्रार्थना करत होता. आमच्या सईबाई राणे अक्का साहेबांच्या जीविताला कसला धक्का लागू देऊ नको. माऊली आमची आजारी आहे, प्रचंड आजाराने माऊलीला ग्रसलंय, पण लई इच्छा आहे माऊलीला या वक्ताला फक्त मुलगा होऊ दे. तिन्ही मुली दिल्या रे देवा, या वक्ताला आमच्या राणी साहेबांना मुलगा होऊ दे म्हणून. दादांनो तो आपापल्या देवाला फक्त प्रार्थना करत होता. पण उजाडला दिवस. 7 वाजले, 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले. दारुनी महाराजचा दरवाजा काय उघडा ना, कसली बातमी काय आहे ना. एवढ्या दादांनो घटिका दाची झाली. सगळ्यांच्या